अतुल खुपसे अध्यक्ष जनशक्ती संघटना उपळवटे तालुका माढा यांनी 15 जून 2024 रोजी पूनम गेट जिल्हा परिषद सोलापूर येथे बेकायदेशीररित्या प्रतिअधिकारी खुर्चीत बसवून त्यास तोंडास काळे फासून भारतीय चलनी नोटांची उधळपट्टी केली आहे। सदर घटना व्हॉट्सअप व इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित होऊन बांधकाम विभागाची आणि अधिकाऱ्यांची प्रतिमा मलिन केली आहे। भारतीय चलनी नोटांचा वापर आंदोलनाकरता चुकीच्या पद्धतीने करून भारतीय चलन नियमाचा आणि भारतीय दंड संहितेचा भंग केला आहे। सदर घटनेमुळे अधिकारी कर्मचारी यांच्या भावना अत्यंत तीव्र असून अशा प्रकारे बेकायदेशीर आंदोलन करून अधिकाऱ्यांवर दबाव निर्माण करण्याचा मानसिक खच्चीकरण करणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधात सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी गुरुवार 20 जून 2024 रोजी काळ्या फिती लावून निषेध केला। सातरस्ता येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आवारात निषेध सभा घेऊन आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या। यावेळी अधिकाऱ्यांवर मानसिक खच्चीकरण करणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध असो, अधिकारी कर्मचारी एकजुटीचा विजय असो, बेकायदेशीर आंदोलन करणाऱ्या विरुद्ध कारवाई करावी, स्टंटबाजीचे आंदोलन करणाऱ्याचा निषेध असो अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला। हे आंदोलन सार्वजनिक बांधकाम व पाटबंधारे कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य शाखा सोलापूर, राजपत्रित अभियंता संघटना महाराष्ट्र राज्य, कनिष्ठ अभियंता संघटना महाराष्ट्र राज्य, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक संघटना यांच्या वतीने करण्यात आले। या आंदोलनात वर्ग 1 ते वर्ग 4 पर्यंतचे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवून आंदोलन यशस्वी केले। आंदोलनास महसूल कर्मचारी संघटना, आरोग्य कर्मचारी संघटना, समाज कल्याण कर्मचारी संघटना, सहकार कर्मचारी संघटना, सोलापूर जिल्हा चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, कामगार संघटना, संयुक्त कृती समिती या संघटनांनी उपस्थित राहून आपला निषेध नोंदवला। या निषेध सभेत शंतनू गायकवाड, राजीव साळुंखे, अशोक इंदापुरे, S.A. पाटील, कार्यकारी अभियंता A.T. निमकर, कार्यकारी अभियंता S.R. चौगुले, कार्यकारी अभियंता S.R. ठाकरे, कार्यकारी अभियंता R.M. जेऊरकर, उप अभियंता अर्चना जाधव, अर्चना आघाव, R.S. चंदेले, समीर राऊळ, विजय पोतदार, सुजय वागचौरे, राजेंद्र जगदम यांनी आपल्या भाषणातून झालेल्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।